शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मराठा मोर्चाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने काय काय उपाययोजना केल्या याची जंत्रीच वाचून दाखवली। विविध योजना आणि सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला। 2.25 लाख उद्योजक तयार झाली अशी माहिती पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिली। मराठा समाजासाठी अजून काय काय योजना राबविण्यात येत आहे त्याचीही माहिती त्यांनी दिली। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आणि विद्यार्थ्यांना घरामध्ये राहण्याकरता त्यांच्या जेवणाचा खर्च आणि त्यांच्या पुस्तकांचा खर्च हा देण्याकरता योजना 8,000 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो खर्च देखील मिळाला पाहिजे आणि त्यातल्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला। रोजगाराच्या दृष्टीने पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण त्या ठिकाणी पुनरुज्जीवित केलं। नरेंद्र पाटील जे अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा बलिदान केलं त्यांचे पुत्र नरेंद्र पाटलांना महामंडळाचे अध्यक्ष केलं आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये व्याज सवलतीची योजना जवळपास 2.25 लाखांपेक्षा जास्त उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरून बिनव्याजी कर्ज हे उपलब्ध करून द्यायचं आणि त्यातलं उद्योजक तयार करायचे। पाटलांनी गावोगावी दौरा केला आणि प्रत्येक ठिकाणी बँकांची आम्ही बैठका घ्यायचो, बँकांना टार्गेट द्यायचो आणि आज या ठिकाणी व्याजापोटी 1,500 कोटी रुपये आपण भरतो आणि जवळपास 7,500 कोटी रुपयांचं कर्ज हे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। वर्षाला केवळ व्याजापोटी 1,500 कोटी रुपये आपण भरतो आणि जवळपास 7,500 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून आमच्या लक्षात आली की आपल्याला जर या ठिकाणी शिक्षणामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, प्रशिक्षणामध्ये, कौशल्य प्रशिक्षणामध्ये जर मराठा समाजाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याकरता आपण ज्यावेळेस बार्टीची सुरुवात ही आपल्या अनुसूचित जातीकरता केली आणि त्यास लक्षात आलं की मॉडेल चांगलं आहे, या मॉडेलचा उपयोग आपण केला तर आपल्या समाजाकरता एक वन स्टॉप शॉप असला पाहिजे की कुठे जायचं। मुलांना माहिती असतं, काय करायचं माहिती नसतं। वन स्टॉप शॉप अशी एक संस्था उभी केली पाहिजे की जी संस्था प्रशिक्षण पण देईल, जी संस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रमाकरता तुमची तयारी पण करून घेईल, जी संस्था वेगवेगळ्या प्रकारे कौशल्य देखील आपल्याला देईल। आणि मग त्याकरता आपण सदानंद मोरे साहेबांची एक कमिटी तयार केली। त्या कमिटीने एक आपल्याला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आपण सारथीची निर्मिती केली। मला आठवतं की त्यावेळी जी मराठा समाजाची उपसमिती होती, आमचे चंद्रकांत दादाच त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीच्या माध्यमातून आपण निर्णय केला आणि आपण सारथीची स्थापना केली आणि 2018 साली सारथीची स्थापना करत असताना आपल्या मनामध्ये त्यावेळी हीच भावना होती की यातनं स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला पाहिजे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।